मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सागर मुक्ताला म्हणतो की मी सगळ्यांसमोर माझ्या बहिणीला विहिरीत ढकलून देत आहे. त्यावर मुक्ता म्हणते की तुम्ही असं काहीही करत नाही आहात, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी असं काहीही होऊ देणार नाही. तेव्हा सावनी मनातल्या मनात पुटपुटते की ती म्हणते आता सगळ्यांना रडायची वेळ आलीच आहे, सगळ्यांना आयुष्यभर रडतच राहायचं आहे. ते इकडं मात्र हळदीची जोरदार तयारी सुरू असते. अभिषेक, कोमल हे हळदीसाठी खूप उत्सुक असतात. सागर मात्र एकटा इकडे तिकडे फिरत असतो, अस्वस्थ असतो. की दुसरीकडे लकी हा आदित्यला सांगतो की आदित्य जा, तू कोमला तुझ्या मागे जाऊन उभं राहा. त्यावर आदित्य विचारतो की का? मग ताई सांगते की अरे कोमला तुझ्या मागे जाऊन उभं राहा, कोणी हळद लावायला आलं की त्यांच्याकडनं पैसे वसूल करा, कारण हा तुमचा हक्क आहे. दोन्हीही मुले आनंदात हसतात आणि सगळ्यांनाच आनंद होतो. कोमल सुद्धा खूप खुश असते. हळद लावायला आलेल्या बायकांमधील एक जण बाई म्हणते की आता झालं, मुंडवळ्या वगैरे बांधून झाला, चला आता हळद लावायला सुरुवात करूया. त्यावर मुक्ताची सासू म्हणते की थांबा, अजून माझी सून कुठं आली आहे, मुक्ता कुठे आली? त्यावर ती विचारते की मुक्ता कुठे आहे? तेव्हा ती सांगते की अहो ती पेढे आणायला गेली. ती म्हणते हां, तुम्ही तुमच्या सुनेला चांगलंच डोक्यावर बसवून घेतले. ती म्हणते गप गो बाया, शांत बस. यावर सावनीच्या मात्र डोक्यात विचार चालू होतो की मुक्ता खाली पेढे आणायला गेली की आम्हाला येड्यात काढायला गेले, कारण तिला तिची जुनी सवयच आहे की येडं बनून पेढे खाण्याची. त्यावर मुक्ता धावत पळत रूममध्ये येते, म्हणजेच आतमध्ये येते आणि ती म्हणते सागर, असं जोरात ओरडते आणि म्हणते की सागर, अभिषेक बघा मी आता कोणाला घेऊन आले. सगळे आश्चर्याने दरवाजाकडे बघत असतात. तेव्हा अनुजा आतमध्ये येते. तेव्हा सावनी आणि अभिषेक यांच्या चेहऱ्यावरचा मात्र कलर हा उडालेला असतो. अभिषेक तर खूप चिंतेत आणि टेन्शनमध्ये दिसतो. सावनी ही टेन्शनमध्ये दिसते की तिला वाटतं की आता आपला प्लॅन हा फ्लॉप होतो की काय, या दोघांचं सत्य आता सगळ्यासमोर येतं की काय, असं त्यांना वाटत असतं. त्या मुक्ता मात्र खूप हसत किंवा किळसेच्या भावनेने ती अभिषेककडे बघत असते आणि अनुजाला मात्र अभिषेककडे पाहून खूप वाईट वाटत असतं. तिच्या चेहऱ्यावर ते सहज दिसतं. त्यातील हळद लावायला आलेल्या बायांमधील एक जण विचारते काय गो, कोण ही? त्यावर मुक्ता सांगते की थांबा थांबा, मी सांगते. अहो ही खाली गेटजवळ आली होती, तेव्हा मीच तिला म्हटलं की अभिषेकचं कोण नाही आहे, तर चल तू वरती. मग ती सगळ्यांना सांगते, म्हणजेच त्या आलेल्या बायांना सांगते की अभिषेकची खूप जुनी मैत्रीण, खूप खास मैत्रीण आहे आणि तीच आता अभिषेकला हळद लावणार आहे. त्यावर अभिषेकचा, सावनीचा आणि अनुजाचा खूप चेहऱ्यावरचा रंग हा उडालेला असतो. मुक्ताची सासू विचारते की अगो बाई, तू का घेऊन आलीस हिला? त्यावर मुक्ता म्हणते की मम्मी, मी नाही घेऊन आले हिला, ही मला खाली गेटवरती भेटली. कदाचित तिला आपला फ्लॅट नंबर आठवत नसावा, त्यामुळे ती एकटीच तिथे थांबली होती. तेव्हा मी तिला वरती घेऊन आले, कारण अभिषेकलाही त्याचे आई वडील वगैरे कोणीच नाही आहे, त्यालाही एकटं पडल्यासारखं वाटत असेल, म्हणून मी तिला वरती घेऊन आले. आता तीच अभिषेकला हळद लावेल किंवा त्याच्या लग्नापर्यंत त्याची कलवरी म्हणून तीच मिरवेल. असं म्हणून ती म्हणते की अभिषेक, अनुजा प्लीज मला तुम्ही माफ करा, कारण गैरसमजाने मी तुमच्यावर खूप वाईट आरोप केले, मी तुमच्याबद्दल खूप वाईट बोलले, त्यामुळे मला अगोदर तुम्ही माफ करा. मुक्ता म्हणते पण ठीक आहे, नेव्हर टू लेट. असं म्हणून ती अनुजाला अभिषेकला हळद लावण्यासाठी प्रोत्साहित करते. आता बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये की अनुजा अभिषेकला हळद लावते का तोच खरा नवरा आहे, हे सत्य ती सगळ्यांसमोर सांगते. हे पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ट्विस्ट पाहत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.